हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार. मला सांगा, आपण कुठे राहतो? आपण जिथे राहतो त्याला घर म्हणतात. घर. आपण बघूया प्राणी कुठे कुठे राहतात. तुम्हाला हा आवाज येतोय का? हा आवाज आहे चिमणीचा. ती बघा, चिमणी. चिमणी कुठे राहते? बरोबर, चिमणी राहते घरट्यात. घरट्यात. तो बघा छोटासा उंदीर. उंदीर कुठे राहतो? बिळात. उंदीर राहतो बिळात. आणि जंगलाचा राजा सिंह कुठे बरं राहतो? गुहेत. आणि मला सांगा, गाय, म्हैस हे प्राणी कुठे राहतात? गोठ्यात. बरोबर. मला सांगा, आपल्याला गोड गोड मध कोण देतं? मध. बरोबर, मधमाशी. मधमाशी. आणि ही मधमाशी कुठे राहते? पोळे. मधमाशीचे पोळे. आता सांगा, घोडा. घोडा कुठे राहतो? तबेला. बरोबर. उंट. उंट कुठे राहतो? वाळवंटात. ये, बरोबर. हा आहे गोठा. गोठ्यामध्ये कोण राहतं? मेंढी? नाही. घोडा? नाही. गाय? बरोबर, गोठ्यामध्ये गाय राहते. ये. हा आहे तबेला. तबेला. तबेल्यात कोण बरं राहतं? मेंढी? नाही. गाय? नाही. घोडा? बरोबर. ये. हे आहे झाड. झाड. झाडावर कोण बरं राहतं? गाढव? नाही. मेंढी? नाही. झाडावर राहतं माकड आणि पक्षी. ये. पक्ष्यांना आपण देतो दाणे. आणि गाईला देऊया चारा. घोड्याला देऊया पाणी. अजून पाणी प्यायला कोण कोण आले बघा? गाढव, मेंढी. हे पाय कोणत्या प्राण्याचे आहे? मांजर, उंदीर, हत्ती, जिराफ. सांगा बरं. बरोबर, हत्ती. हा तुरा कोणाचा आहे? पोपट, कोंबडी, सुतार पक्षी, मोर. सांगा बरं. बरोबर, मोर. ये. हे पंख
कोणाचे आहे? कोणाचे? फुलपाखरू, पोपट, कोंबडी, सुतार पक्षी. सांगा बरं पटकन. बरोबर, फुलपाखरू. ये, मला फुलपाखरू खूप आवडतं. किती सुंदर दिसतात ना फुलपाखरू. तुम्हाला माहिती आहे का फुलपाखरू कसं तयार होतं? चला आज आपण बघूया फुलपाखराचे जीवनचक्र. फुलपाखरू पहिल्यांदा आपल्या आवडीचं झाड शोधतं. मग त्या झाडाच्या पानावर किंवा कोवळ्या फांद्यावर अंडी घालतं. मग पुढे त्या अंड्यातून बाहेर येते अळी. त्या अळीला म्हणतात सुरवंट. बरोबर, त्या अळीला म्हणतात सुरवंट. त्या सुरवंटाला खूप भूक लागते. ते सुरवंट काय खातं माहिती आहे? सुरवंट खातं झाडाची पाने. ते सुरवंट भरपूर पाने खातं आणि मोठे मोठे होत जातं. पुढे काय होते? ते सुरवंट आपल्या भोवती कोश तयार करते. मग काही दिवसात त्या कोशामध्ये सुरवंटाचं फुलपाखरू तयार होते. एकदा का फुलपाखरू तयार झाले की ते कोशातून बाहेर पडते आणि उडायला लागते. ये, आपण बनवूया घर आणि झाडे आकारांपासून. चला तर मग पहिल्यांदा आपण हे घर बनवूया. घर बनवण्यासाठी आपल्याला किती आयत लागतील? 1, 2. किती चौकोन लागतील? चौकोन 1, 2. आणि त्रिकोण 1. चला आता आपण घर बनवूया. हा आहे आयत. हा आहे दरवाजा. आणि या 2 खिडक्या. आणि हे छत. ये, आपलं घर तयार झालं. आता आपण हे झाड बनवूया. हे झाड बनवण्यासाठी आपल्याला 1 आयत लागेल. हा आहे आयत. आता आपण त्रिकोण ठेवूया. 1, 2, 3. ये, आपलं एक झाड तयार झालं. चला आता आपण पुढचं झाड बनवूया. या झाडासाठी किती आयत लागतील? 1. आणि गोल 1, 2, 3, 4, 5. हा आयत. आता आपण गोल ठेवूया. 1, 2, 3, 4, 5. ये, आपलं दुसरं झाड देखील तयार झालं. ये, मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट. एक लहानसे गाव होते.
त्या गावात मोजकी घरे होती आणि त्यातील एक घर विनूचे होते. त्या घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली. झाडे फळांनी भरून गेली. मग विनू आईकडे हट्ट करू लागला फळे खाण्यासाठी. मग आई म्हणाली, अरे किती घाई करतोस? ती फळे मोठी होऊ दे, पिकू दे, मग मी काढून तुला खायला देईन. एके दिवशी आईने एक पिकलेला फणस काढला आणि तो कापला आणि वेगवेगळ्या द्रोणामध्ये त्याचे गरे भरले. विनू ते पाहत होता. गऱ्यांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. आईने त्यातला एक द्रोण विनूकडे देऊन तो शेजाऱ्यांच्याकडे पोहोचवण्यास सांगितले. त्याप्रमाणे विनू तो देऊन आला. आता मात्र गरे आपल्यालाच मिळणार असे त्याला वाटू लागले. आईने पुन्हा एक द्रोण विनूच्या हातात देऊन तो गावकऱ्यांकडे जाऊन देण्यास सांगितले. असं करत करत द्रोण घरोघर पोहोचवून झाले. तरी आई आपल्याला गरे का बरं देत नाही याचे विनूला वाईट वाटले. आईच्या ते लक्षात आलं. आईने विनूला प्रेमाने जवळ बोलवलं आणि त्याला एक द्रोण हातात दिला. पण विनू रुसला होता. आपल्याच घरचं फळ नी आपल्याला मात्र सगळ्यात शेवटी असं त्याला वाटत होतं. त्याने आईला विचारलं, गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का? आई हसली आणि म्हणाली, आपल्याजवळ जे असतं ते अगोदर इतरांना द्यावं, मग आपण घ्यावं. इतरांना विसरून आपण एकट्यानंच घेणं बरोबर नाही. लक्षात ठेव, देतो तो देव आणि राखून ठेवतो तो राक्षस. म्हणजेच स्वतःसाठी राखून ठेवतो तो राक्षस. विनूला आईचे म्हणणे पटले आणि विनूने गरे खायला सुरुवात केली. ये